नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज पोलीस पाटील भरती 2026च्या अनुषंगानं भाग 18 आपल्याला बघायचा आहे आणि त्यामधले जे 15 प्रश्न आहेत, हे 15 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. मित्रांनो, या भागामध्ये सुद्धा आपण माननीय अजितदादा पवार यांच्यावरती हे 15 प्रश्न बघणार आहे. मागच्या भागामध्ये आपण 15 प्रश्न बघितलेले आहेत. आत्ता या भागामध्ये आपल्याला 15 प्रश्न बघायचे आहेत. परंतु तत्पूर्वी जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत, त्यांनी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि जे विद्यार्थी आपलं ई बुक घेणार आहेत किंवा ज्यांना आपली बॅच परचेस करायची आहे, त्याने माझा नंबर आहे 9730613237 या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे. इथे तुम्हाला या ठिकाणी माहिती दिली. WhatsAppला जरी तुम्ही मला हाय म्हणून मेसेज टाकला, तरी सुद्धा तुम्हाला जी काही आपली डिटेल आहे बॅचच्या बाबतीत आणि बुकच्या बाबतीमध्ये ती तुम्हाला दिली जाईल. तर जास्त वेळ न करता आपण या ठिकाणी प्रश्नांना सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे अपघाती निधन खालीलपैकी कोणत्या दिवशी झाले? तर मित्रांनो, काल हा प्रश्न आपण बघितलेला होता आणि अनावधानानं आपल्याकडे या ठिकाणी 2026च्या ऐवजी 2025 झालेलं होतं. तर 25 जानेवारी 2026, 26 जानेवारी 2026, 27 जानेवारी 2026 आणि 28 जानेवारी 2026. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 28 जानेवारी 2026. त्यानंतर बघा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी कोणत्या मतदारसंघाचे नेतृत्व केले? बारामती, जुन्नर, माढा आणि पुरंदर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बारामती. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवणारे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोण आहे? देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा पवार. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अजितदादा पवार. प्रश्न क्रमांक 4, माननीय अजितदादा पवार यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी शरद पवार यांच्यासाठी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला? तर मित्रांनो, बघा, जे आपले अजितदादा पवार आहेत, ते लोकसभेवरती खासदार म्हणून निवडून गेलेले होते. आता हे कालच्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे, की पहिल्यांदा कधी ते लोकसभेवरती खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत. परंतु शरद पवार यांच्यासाठी यांनी ही जागा रिकामी केलेली आहे. त्यावेळेला त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. मग तो कोणत्या वर्षी? तर 1990, 1991, 1992, 1993. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1991 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, की आपल्या खासदार पदाचा राजीनामा दिलेला आहे किंवा लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा, खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्रीच्या कालखंडात माननीय अजितदादा पवार हे ग्रामीण विकास आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री होते? स्वर्गीय विलासराव देशमुख, एकनाथराव शिंदे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण. तर मित्रांनो, त्याचं जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्वर्गीय विलासराव देशमुख. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्री यांच्या कालखंडात अजितदादा पवार हे जलसंपदा मंत्री होते? पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणे, वरीलपैकी सर्व. तर 6चं जे उत्तर आहे ते मित्रांनो पर्याय क्रमांक बी, अशोक चव्हाण. आता जलसंपदा मंत्री मित्रांनो बऱ्याच कालखंडामध्ये ते होते. तर इथं तुम्हाला जी नावं दिलेली आहेत ती बघायची आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नाव या ठिकाणी चॉईस करायचं आहे. तर ते आहे अशोकराव चव्हाण. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7, माननीय अजितदादा पवार यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेचे अध्यक्षपद भूषवले आहे? महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्रीच्या कालखंडात अजितदादा पवार यांनी वित्त, नियोजन आणि ऊर्जा ही मंत्रिपद भूषवली आहेत? पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, शरद पवार, वसंतदादा पाटील. तर 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पृथ्वीराज चव्हाण. प्रश्न क्रमांक 9 बघा, 2019 मध्ये अजितदादा पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत किती तासांचे अल्प सरकार बनवले? उत्तर काय पाहिजे? किती तासांचं अल्प सरकार बनवले? 60 तास, 70 तास, 80 तास, 90 तास. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 80 तास. तर मित्रांनो, पहाटेच्या शपथविधीसाठी हा शपथविधी सोहळा गाजलेला होता. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर तो 80 तासांचं सरकार होतं. पुन्हा हे सरकार कोसळलेलं आहे. त्यानंतर बघा, त्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर 1991-92 मध्ये अजितदादा पवार यांनी कोणत्या मुख्यमंत्रीच्या कालखंडात कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री हे पद भूषवले? सुधाकरराव नाईक, नारायणराव राणे,
अशोकराव चव्हाण, शरद पवार. तर 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुधाकरराव नाईक. तर मित्रांनो 10 प्रश्न आपण बघितलेले आहेत. अजून 5 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. परंतु तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहे, हे मला निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर मित्रांनो या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होत असेल, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येत असेल अभ्यास करताना आणि निश्चित तुम्हाला या परीक्षेसाठी फायदा होत असेल, तर एका लाईक आपल्या या व्हिडिओला तुम्ही जरूर करा. त्यानंतर एक प्रश्न तुमच्यासाठी आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, की अजितदादा पवार हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते? त्या जिल्ह्याचं नाव मला तुम्ही सांगायचं आहे, की त्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार काम बघत होते. पुढचा प्रश्न आहे बघा, 1999 मध्ये कोणत्या मुख्यमंत्रीच्या कालखंडात अजितदादा पवार यांनी पाटबंधारे मंत्रीपद भूषवले? विलासराव देशमुख, नारायण राणे, सुधाकरराव नाईक, वरीलपैकी नाही. तर 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वर्गीय विलासरावजी देशमुख. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना माननीय अजितदादा पवार यांच्याकडे कोणत्या मंत्रिपदाचा कार्यभार होता? वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, वरीलपैकी सर्व. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 13 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अजितदादा पवार यांच्याकडे कोणत्या मंत्रिपदाचा कार्यभार होता? क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक, वरीलपैकी सर्व. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14 2024 मध्ये असं पाहिजे ते 2024 मध्ये 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अजितदादा पवार यांच्याकडे कोणत्या मंत्रिपदाचा कार्यभार होता? वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, वरीलपैकी सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या कालखंडामध्ये अजितदादा पवार यांच्याकडे फलोत्पादन मंत्र्याचा कार्यभार होता? विलासरावजी देशमुख, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे. तर या ठिकाणी 15चं जे योग्य उत्तर आहे, ते उत्तर आहे स्वर्गीय विलासरावजी देशमुख. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे 15 प्रश्न बघितलेले आहेत. अतिशय महत्त्वाचे आहेत. हिंगोली आणि बीड पोलीस पदासाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये ज्या काही आता जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर तुमच्या ज्या परीक्षा होणार आहेत, त्या प्रत्येक परीक्षेमध्ये माननीय अजितदादा पवार यांच्यावरती एक तरी प्रश्न या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे हे जे 30 प्रश्न आहेत अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्ही मला सांगायचं आहे, की ते कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि ज्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री होते त्या जिल्ह्याला मुलाखतीसाठी आणि आता हे जे काही हिंगोलीचा पेपर आहे त्याच्यामध्ये सुद्धा जर लेखीला प्रश्न नाही आला तरी सुद्धा मुलाखतीमध्ये अजितदादा पवार यांच्याविषयी भरभरून तुम्हाला विचारलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही अजितदादा पवार यांच्याविषयी चांगली तयारी करायची आहे. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.